राजकारणात जोपर्यंत शेवटचा पत्ता टाकला जात नाही तोपर्यंत खेळ संपलेला नसतो। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच एक फायनल डाव टाकला गेलाय ज्याने थेट वर्षा बंगल्यापासून ते दिल्लीच्या भाजप हायकमांडपर्यंत सगळ्यांची झोप उडवली आहे। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, आता फक्त तिकीट वाटप आणि प्रचार सुरू होईल। एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते एक स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडर आहेत असं सगळ्यांना वाटत होतं, पण थांबा, कारण खरा पिक्चर तर आता सुरू झालाय। ज्या 40 आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि सत्तेची खुर्ची मिळवली, त्या 40 आमदारांवर आता येन निवडणुकीच्या तोंडावर अपात्रतेची सर्वात मोठी टांगती तलवार येऊन पडली आहे। होय मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडली आहे आणि यावेळेस कोर्टाचा मूड पाहून शिंदे गटाच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली असेल। आता तू विचार करशील की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तर एकनाथ शिंदेंना क्लीन चिट दिली होती, मग सुप्रीम कोर्टामध्ये अचानक काय घडलं? कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये असा कोणता खतरनाक युक्तिवाद मांडला ज्याने शिंदेंची पूर्ण कायदेशीर कोंडी झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुला सांगणार आहे की जर निवडणुकीच्या बरोबर आधी सुप्रीम कोर्टाने या आमदारांना अपात्र ठरवलं तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाचं काय होईल? हा उद्धव ठाकरेंचा असा अल्टिमेट मास्टर स्ट्रोक आहे जो शिंदेंचा राजकीय शेवट करू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत बघ। तर या भयंकर कायदेशीर भूकंपाची सुरुवात कुठून झाली ते अगदी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केले तेव्हा प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेले होते। त्यावेळी राहुल नार्वेकरांनी एक असा निकाल दिला ज्याने संपूर्ण देशातील कायदेतज्ञांना आश्चर्याचा धक्का दिला। नार्वेकर म्हणाले की शिंदेंकडे बहुमताचा आकडा आहे, त्यामुळे त्यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि म्हणून कोणीही आमदार अपात्र ठरणार नाही। शिंदे गटाने तेव्हा मोठा जल्लोष केला, गुलाल उधळला। त्यांना वाटलं की आपण कायदेशीर लढाई जिंकली आणि आता आपल्याला कोणीही हात लावू शकत नाही। पण इथेच त्यांची सर्वात मोठी चूक झाली। उद्धव ठाकरे हे शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत। त्यांनी हार न मानता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले। ठाकरे गटाने कोर्टामध्ये स्पष्ट सांगितले की विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या पूर्णपणे विरोधात आहे। जर फक्त आमदार फोडून पक्ष स्वतःचा होत असेल तर या देशामध्ये लोकशाही उरणारच नाही। आणि मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचा हा युक्तिवाद अतिशय गंभीरपणे घेतला आणि इथूनच शिंदे गटाच्या उलटी गिनतीला सुरुवात झाली आहे असे म्हणले जात आहे। आता इथेच खरी क्युरिओसिटी दडली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत देशातील सर्वात दिग्गज वकील कपिल सिब्बल। सिब्बल यांनी असा एक ट्रॅप म्हणजे सापळा लावला आहे ज्यातून बाहेर पडणे शिंदे गटाला आता अशक्य वाटत आहे। सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आहे की जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी पक्ष सोडला नव्हता तर त्यांनी भाजपसोबत सरकार का स्थापन केले? जो व्हीप मोडला गेला तो अधिकृत शिवसेनेचा होता। त्यामुळे हे 40 आमदार कायदेशीररित्या अपात्र व्हायलाच हवेत। मित्रांनो, ही साधी सुधी केस नाही, हा भारताच्या संविधानाचा प्रश्न आहे। सुप्रीम कोर्टालाही माहीत आहे की जर त्यांनी राहुल नार्वेकरांचा निकाल असाच मान्य केला तर भविष्यामध्ये देशातील कोणत्याही राज्यात कोणीही आमदार फोडेल आणि सरकार पाडेल। त्यामुळे कोर्ट या प्रकरणावर अतिशय बारकाईने सुनावणी करत आहे। शिंदे गटाला सर्वात मोठे टेन्शन या गोष्टीचे आहे की जर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय रद्दबादल ठरवला तर एका झटक्यात एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार अपात्र ठरतील। विचार करा, राज्याचा मुख्यमंत्री एका सेकंदात माझे मुख्यमंत्री होईल। मित्रांनो, राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट घडण्यापेक्षा ती कधी घडते हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं आणि या पूर्ण केसमध्ये सर्वात खतरनाक गोष्ट कोणती असेल तर ती आहे या सुनावणीचे टायमिंग। सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर आहे आणि आचारसंहिता लावण्याची वेळ जवळ येत आहे। अशा वेळी सुप्रीम कोर्टाने जर सुनावणीचा वेग वाढवला आणि निवडणुकीच्या बरोबर आधी आपला निकाल दिला तर काय होईल? पहिलं म्हणजे जर आमदार अपात्र ठरले तर एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल। त्यांच्या 40 आमदारांनाही काही वर्षासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी येऊ शकते। भाजपला त्यांच्यासोबत निवडणूक लढवणे महागात पडेल। आणि दुसरं म्हणजे जर निकाल लांबीवर पडला तरीही उद्धव ठाकरेंचाच फायदा आहे, कारण रोज सुप्रीम कोर्टामध्ये शिंदेच्या आमदारांना गद्दार, बेकायदेशीर सरकार असे शब्द ऐकावे लागत आहेत। हाच मेसेज रोज बातम्यांमधून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचत आहे। जे आमदार स्वतःला बेकायदेशीर मानत होते त्यांना आता तिकीट वाटपाच्या वेळी आपल्या मतदारसंघातील जनतेला तोंड द्यावे लागत आहे की साहेब, तुमचा निकाल अजून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, तुम्ही खरंच निवडणूक लढवू शकणार आहात का? की ही भीती शिंदेच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करत आहे। तर मित्रा, आता तो सर्वात मोठा क्लायमॅक्स ज्याची मी तुला गॅरंटी दिली होती। मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी हा जो सुप्रीम कोर्टाचा फसा टाकला आहे तो फक्त कायदेशीर नाही तर तो एक सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे। ठाकरेंना माहीत आहे की एकनाथ शिंदेची सगळी ताकद त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये आहे। जर सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे ती खुर्ची धोक्यात आली तर शिंदेसोबत आलेले ते 40 आमदार आणि त्यांचे मंत्री एका सेकंदात शिंदेची साथ सोडतील। सत्तेसाठी आलेले लोक सत्तेशिवाय एकही दिवस थांबू शकत नाहीत, हे राजकारणाचे कटू सत्य आहे। आणि मित्रांनो, पडद्यामागची सर्वात मोठी बातमी ही आहे की भाजप देखील या निकालाची वाट पाहत आहे। जर सुप्रीम कोर्टाने शिंदेंना अपात्र ठरवले तर भाजप लगेचच शिंदेच्या खांद्यावरून
हात काढेल आणि स्वतःला या वादळातून वेगळे करेल. भाजपलाही या निवडणुकीत एका बेकायदेशीर ठरलेल्या उपमुख्यमंत्र्यासोबत जनतेसमोर जायचे नाही. थोडक्यात सांगायचं तर ज्या ऑपरेशन लोटसने उद्धव ठाकरेंना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता त्याच ऑपरेशन लोटसला आता सुप्रीम कोर्टाच्या दारात उद्धव ठाकरेंनी चेकमेट दिला आहे. आता फक्त न्यायदेवतेच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची 50 वर्ष दिशा ठरवणार आहे. तर मित्रा, हे होतं सुप्रीम कोर्टातल्या त्या खऱ्या शिवसेनेच्या लढाईमागचं 100% खरं आणि भयंकर सस्पेन्सने भरलेलं राजकारण. मला नक्की सांग की तुला काय वाटतं, न्यायदेवतेने निवडणुकीच्या आधीच हा निकाल लावून दूध का दूध वर पाणी का पाणी करायला हवं का, की हे 40 आमदार खर्च अपात्र ठरतील, की या कायद्याच्या पळवाटा शोधून पुन्हा एकदा निसरतील? तुझं जे काही रोखोक सडेतोड आणि स्पष्ट मत असेल ते आताच्या आता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून टाक. आता जरा वारं सुटलं त्यामुळे वाईच खरखरील, त्यामुळे आपण व्हिडिओला इथेच थांबू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला एक लाईक कर आणि साईडला एक हाईप म्हणून आहे तर त्या हाईपवरती जर क्लिक केलं तर आपल्या व्हिडिओला हाईप कर, नाहीतर चॅनलला हाईप कर. म्हणजे हाईप केल्याने आपल्याला जरा थोडा फायदा होईल, आपल्याला बळ भेटेल तुला असंच नवीन व्हिडिओ आणण्यासाठी. तर तुला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवरती? तुझं सडेतोड रोखोक मत कमेंटमध्ये नक्की सांग, मी तुला रिप्लाय नक्की करेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.